वळून बघितलं तर दिसलं फूल. किती प्रत्यक्ष डोळ्यांनी आज बघायला मिळते. नशीब लागतंय. ही 2 रंगामध्ये, म्हणजे एक पिवळा रंग आहे. बापरे, पाऊस भरलाय आता, जोरदार पडणार आहे पाऊस. हो, ह्या खालच्या साईडला भरपूर काळोख केलाय. समोरच्या साईडला खूप काळोख केलाय, कोल्हापूर साईडला. गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ. सकाळचे 6:15 वाजलेले आहेत आणि घरातल्या कामाची लगबग चाललेली आहे. आज थोडीशी घाई, म्हणजे पटापट सगळं काम आटपून निघायचं होतं बाहेर. त्याच्यामुळे सकाळी उठल्या उठल्या सर्व काम जे आहे ते आटपायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे सकाळचं बघा क्लिनिंग असतं, झाडलोट करायची, किचन आवरायचं. ते बघा दोघं जण, त्यांना तितकी मस्ती आली ना, अजिबात ऐकत नाही, काय धावतात बघा. कधीपासून त्यांना बोलवते. पाऊस बघा किती भरलाय. ही चादर पण घेऊन गेले होते बाहेर आणि सगळी ती चिखलामध्ये टाकून आणलेली आहे. ते धुवायला लागेल आता. ऐकतच नाहीत. गेले ते आहे ते, ऐकलं काय? हाय ते काय धावतायत. पूर्ण चिखलाने भरलेले आहेत दोघं पण, गेले बाहेर. अजून पण मन नाही भरलंय. त्यांची आज पकडापकडी चालू आहे सकाळी सकाळी. एक बाहेर आहे, शेरूवरती डाव आहे आज. शेरू पकडतोय भाग्याला. चला, त्यांचं करू दे, आपण आपलं करूया. आज पाऊस भरपूर भरलेला आहे, नुसतं काळोख केलेलं आहे पावसाने. बाहेरचं सर्व करून झालं आणि मग किचनमध्ये आले मी. किचनचं थोडंफार आटपायचं बाकी होतं, म्हणजे भांडी वगैरे लावायची बाकी होती. कुकर आहे ना, सकाळीच मी लावून घेतला होता, कारण कुकर मग थंड व्हायला की नाही वेळ जातो ना, त्याच्यामुळे अगोदर कुकर लावून घेतला आणि मग बाहेरचं क्लिनिंग करून घेतलं. आता किचनमध्ये साफसफाई करायची होती. किचन आणि हॉल बाकी होतं, ते सगळं इथे झाडलोट वगैरे करून घेतलं. लादी वगैरे आहे ना, ती पुसून घ्यायला सुरुवात केली. म्हणजे कुठेही जायचं असलं, म्हणजे भले आपण 2 तासासाठी जाऊ किंवा 1 तासासाठी जाऊ, म्हणजे घरातले कामं करून गेलो का मग आल्यानंतर मग चिंता वाटत नाही आणि आपल्याला मग प्रवासात थकवा पण वाटत नाही. म्हणजे कुठेही गेलो ना, घराबाहेर पडलं की मला ना जमत नाही, म्हणजे आल्यानंतर काम करायचं म्हटलं का अगदी नकोसं होतं. म्हणजे प्रवास करायचं म्हटलं ना की थोडंसं जीवावर होतं, आवडत नाही जास्त मला असं बाहेर जायला वगैरे. त्याच्यामुळे शक्य होईल तितकं सगळं काम आहे ना मी घरातलं करून जाते. मग आल्यावरती निवांत मग आराम करायला मिळतो, जास्त असं कामाचं मग ओझं वाटत नाही. तर ते हॉलसुद्धा, म्हणजे हॉल पण माझा क्लीन करून झाला आणि जे काही सामान उचललं होतं ते सगळं तसं तसं करून ठेवलं. मग गुलाब पण काढायला पाहिजे ना. हां तेच. तर मी आता बागेमध्ये फुलं काढायला आली होती आणि हे बघा, हे आपलं चाफ्याचं झाड. आता पावसामुळे त्याची फुलं कमी झालेली आहेत, पण पुन्हा आपला चाफा आहे ना, तो फुलायला सुरुवात झालेली आहे. भरपूर अशा कळ्या बघा आलेल्या आहेत. 1 मिनटं, ही इथे एक कळी आणि हे बघा, हे फुललेलं फूल माझं लक्षात नव्हतं. आणि असं वळून बघितलं तर दिसलं फूल. किती सुंदर. आणि अजून एक गोष्ट म्हणजे फुलाची साईज जी आहे ना, ती वाढत वाढत चाललेली आहे. अगोदर ना लहान साईजमध्ये फुलं यायचं. मला वाटलं झाड आता मोठं होत चाललं आहे, त्याच्यामुळे कशा कळ्या तोडून घेऊया आपण. वारा आला, वारा आला, वारा आला. चला, आज खूप दिवसांनी स्वामींना चाफा, त्याच्यामुळेच मला खूप असा आनंद झाला. चला, फुलं सगळी काढून घेते कुठे कुठे आहेत ती. हा पण आपला चाफा आहे, तो पण छान असा झालेला आहे. आता अजून काही कळ्या दिसत नाही आहेत धरलेल्या. हा पण होईल तयार. तर ही बघा, ही फुलं आज निघालेत आणि खूप दिवसानंतर इतकी फुलं निघालेली आहेत.
नाहीतर पावसामुळे थोडंसं जरा फुलं कमी झालेली आहेत. देवपूजा आपली करून झालेली आहे. आजचं विशेष काय आहे तर सगळी बघा पांढरी फुलं आहेत देवारात. फक्त एक फूल चाफ्याचं स्वामींजवळ ते तेवढं पिवळ्या रंगाचं आहे. बाकी सगळी पांढरी फुलं आहेत. सगळं आवरता 10 वाजलेले आहेत आणि फायनली घरातलं सगळं माझं काम करून झालं आहे. आता मी निघाले तळ्यात जायला. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज 28 जुलै आणि आज कुणालचा वाढदिवस आहे ना, त्याच्यामुळे आम्ही आज सकाळी सकाळी चाललो आहे मंदिरामध्ये देवाच्या पाया पडायला. कुणाल जेव्हा येतात त्यांचा फोन चालू आहे. थोडंसं वाईट वाटतंय हो, सकाळपासून असं मन एकदम असं थोडंसं म्हणजे कुणाला कसं लांब आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं वाईट वाटतं. त्याच्याशी फोनवरती बोलणं वगैरे झालं आहे. तो असायला पाहिजे होता जवळ, म्हणजे जरा आमचा आनंद असा वाढला असता. चला मंदिरात जाऊन यायचं. तळ्यात जाण्याने गांगेश्वराच्या मंदिरात, तिथून मग नंतरला कणकवलीला जायचा विचार आहे. अजून काही नक्की नाही केलेलं आहे, म्हणून आम्ही लवकर निघालो आहे. म्हणजे पटकन जाऊन वेळेत म्हणजे घरी यायला 12पर्यंत घरी आपल्याला यायचं आहे. तर चला मग निघूया आता आपण. कुणालच्या म्हणजे फोन चालू आहे ना, तो झाला का मग पटकन निघतो. मग बाहेर येऊ मी कधीची थांबले. कुणालच्या म्हणजे फोन काही संपत नाही आहे. ते बघा गाडीमध्ये बसलेले आहेत, त्यांच्या काकांचा फोन आलेला आहे. आज पाऊस बघा आहे, पाऊस हा सकाळी पडलाय पाऊस. थोडंसं असं कोवळं ऊन बघा दिसतंय. आणि ह्यांचं काय, ह्यांना जरा कसला आवाज आला का भुंकायचं चालू होतं. पेट्रोल पंपवर आलो आहे. कुणाला जेव्हा म्हणतात की कणकवलीला जाऊया म्हणून, त्याच्यामुळे CNG भरायला आलो आहे आम्ही. इथे लाईन आहे, 5-6 गाड्या आहेत पुढे, त्याच्यामुळे एक 10 ते 15 मिनटं जातील इथे. पाऊस पण भरलाय. कुणाला जेव्हा बघायला गेलेत. आज कुणालला आपल्या 21 वर्ष पूर्ण होऊन 22व्या वर्षात त्याने पाऊल टाकलेलं आहे. म्हणजे इतकी वर्ष कधी निघून गेले याचाच मी विचार करत होती. कधी लहानाचा मोठा झाला आम्हाला काही कळलंच नाही. म्हणजे तो माझ्याकडे आला तेव्हा 7 महिन्याचा होता आणि कधी 21 वर्ष त्याने पार पडले काही कळत नव्हतं मला. तर छोटासा प्रवास करत आम्ही गांगेश्वराच्या बघा मंदिरात पोचलो. आजचा दिवसच इतका शुभ होता. म्हणजे जेव्हा कधी पण आम्ही गांगेश्वराच्या मंदिरात येतो ना, तर हे मंदिर की नाही बंद असतं, पण आज मंदिराची दारं उघडी होती आणि हे आमचे पुजारी काका आहेत ते देवाची ना पूजा करत होते. म्हणजे किती शुभ दिवस. गांगेश्वराचं दर्शन झालं आणि खर्जादेवी यांचं दर्शन घेतलं. तर पूजा तिकडे की नाही बाकी होती करायची, पूजा चालू होती. म्हणजे खूप शुभ दिवस होता की नाही. तर असं हे मंदिराचे दार उघडं असणे आणि पूजा करताना बघायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. तर एक 5 मिनटं मंदिरात थांबल्यानंतर आम्ही निघालो कणकवलीला जायला आणि वाटेतच पावसाने सुरुवात केलेली आहे. मंदिरात पोचलो आम्ही. म्हणजे कलमटला बघा स्वामींचं मठ आहे ना, तिथे आम्ही पोचलो आणि पहिल्यांदा बघायला मिळालं. हे बघा ब्रह्मकमळाचं पहिल्यांदा बघतो ना आपण डोळ्यांनी. हे असं आपण फोटोमध्ये व्हिडिओमध्ये बघितले, मग प्रत्यक्ष डोळ्यांनी आज बघायला मिळते. नशीब लागतं हे पण. बसूया ना जरा. हां ती आता किती 3 आहेत ती आता धरणार ती अजून. हां येणार अजून. आपण विचार पण करत नाही, त्या गोष्टी होतात बघ पटकन. आपल्याला किती हौस होती ब्रह्मकमळ बघायची होती ना, हौस आज बघायला मिळालं. गेल्या महिन्यात आम्ही ना कलमटला आलो होतो कुणालला घेऊन आणि तो व्हिडिओसुद्धा तुमच्याशी शेअर केलेला आहे. त्यावेळेस ब्रह्मकमळ आहे ना, तिथे फुलं वगैरे काय लागली नव्हती, पण आज माझं की नाही लक्ष गेलं अचानकपणे. इतका आनंद झाला बघून, म्हणजे असं भरून पावल्यासारखं झालं मला. म्हणजे ही पण एक नशिबाचीच गोष्ट. आणि इथे बघा स्वामींचं दर्शन घ्या सर्वांनी. इथे आले आणि इतकं मला बरं वाटलं ना. म्हणजे जवळजवळ 15 ते 20 मिनटं आम्ही तिथे थांबलो होतो आणि मग तिथून निघालो.
तर इथे एका दुकानात गेलो, म्हणजे हे आहे बियाण्यांचं दुकान. तिकडे एक 2-3 वस्तू आम्हाला खरेदी करायच्या होत्या, त्या घेतल्या आणि त्याचं नाव पण तुमच्याशी शेअर करते, कारण मला ना ह्या दुकानाविषयी म्हणजे मागच्या वेळेस मला कमेंट्स होत्या की ताई दाखवा तुम्ही कुठून बियाणं आणलं ते. तर 2-3 बियाणं विकत घेतलेत आणि 1-2 रोपं फुलांची ती घेतलेली आहेत. झेंडूची फुलं ना, हा झेंडूची जरा मोठी आहेत ना, हा, ती आली ना मोठी की पुढच्या टायमाला तीच बियाणं कामाला येईल ना आपल्याला. हां, म्हणून मग घेतली. आणि हे बघा इथेच दुकान आहे, तुम्हाला हा व्ह्यू किती मस्त आहे बघ, पाऊस पडतो किती छान दिसतंय बघ. शांत बसा, शांत बसा. तर घरी बघा आलो, वाघ्या शेरू याला आईस्क्रीम देते. कुणालच्या बड्डेचा आईस्क्रीम. शेरू तुला परा काय धिंगारा घातला असेल बाबा. जवळ घे, जवळ घे, जवळ घे, ये तिकडे. कधीतरी आज दादाचा बड्डे आहे ना, म्हणून जरा आईस्क्रीम एन्जॉय करू देत. पकड पकड, हां घे घे घे, पायाने घे, पायाने घे, घे पायाने. नाही येते, थांबी देते, थांब. जरा वाघ्याने पहिला नंबर लावला. हां बस बस, संपलं, बस चला बस, चला आता जेवायचं थोड्या वेळाने. वस्तू आहेत त्या पटावर दाखवते, 2-4 मग ठेवायला. तर घरी आली आणि आता भाग्या शेरूला जेवायला दिले. तर सामान जे काय आणलं ते पटकन तुम्हाला मी दाखवते. एक 4-5 वस्तू आणल्या. तर सगळ्यात आधी ह्या दोघांचं औषध, जनताचं औषध असतं ना दोघांचं, ते घेतलेलं आहे, त्यांना द्यायचं आहे उद्याला. आणि हे 2-3 बियाणे आणलेले आहेत. हे पडवळचं बियाणं, हे सूर्यफूल असतं ना त्याच्या बिया आहेत, हे ते आहे. आणि हे पालकचं बियाणं, याचे 10-10 रुपयाला पॅकेट. आणि ही एक 4 रोपं आणलीत ह्याची, गोंड्याची ना. हां, आणि 2 रंगामध्ये आहेत, म्हणजे एक पिवळा रंग आहे ह्याचा आणि एक ऑरेंज कलरचा आहे. आणि पाकळीवाला असतो ना तसं आहे. तिथे होती रेडीमेड ना, त्याच्यामुळे मग म्हटलं घेतली, बघूया म्हटलं वापरून लावून म्हटलं. आणि हा एक ट्रे घेतला आहे. हा बघा, हा ट्रे येतो ना, ह्याच्यामध्ये बियाणं लावायचं, म्हणजे रोपं मग छान अशी उगून येतात. हा कितीला, 15 रुपयाला हा ट्रे आहे. मग त्याच्यामुळे घेतला, मग म्हटलं आपल्याला वापरायला होईल ना. आणि ही ब्लिचिंग पावडर त्याच दुकानामध्ये होती, 50 रुपयाचे अर्धा किलो. म्हणजे जिथे खत आहे बियाणं मिळालं ना त्याच दुकानात होती. अशा 5-6 वस्तू आणल्या. दूध आणलेलं आहे, ते फ्रीजमध्ये ठेवलं आहे. आणि आईस्क्रीम आणलेलं, म्हणजे कुल्फी आणलेली आहे मुलांसाठी. म्हणजे आज कुणाला वाढदिवस आहे म्हणून म्हटलं आरोही मृण्मयी वगैरे येतील ना, त्यांना म्हटलं द्यायला होतं, त्याच्यामुळे आईस्क्रीम आणलेलं आहे, म्हणजेच कुल्फी आणलेली आहे. चला हे सगळं उचलून ठेवते. आता थोड्या वेळाने तुम्हाला भेटते. आता थोडा वेळ मी आराम करणार आहे, एक 15 ते 20 मिनटं झोपते आणि मग घरातलं जे काही बाकीचं आहे ते. आता ही जी क्लिप आहे ना ती मुंबईची क्लिप आहे. म्हणजे मुंबईला चारकोप सेक्टर 9मध्ये स्वामींचं मठ आहे, तिथे कुणाल गेला होता पाया पडायला. त्याला मी सांगितलं होतं की जाऊन तिथे आशीर्वाद घे म्हणून, त्याच्यामुळे तो गेला होता. आणि आपले एक सबस्क्रायबर आहेत ज्यांचं नाव आहे भारती दलाल, यांनी आज कुणालचा बड्डे सेलिब्रेट केलेला आहे. म्हणजे दुपारच्या वेळेस लंचला त्या कुणालला घेऊन बाहेर गेल्या होत्या. आणि काय बरं चांगलं असं मोठंसंच हॉटेल होतं. आणि ह्या बघा, ह्या आपल्या ताई आहेत भारती दलाल. आणि ह्यांच्या घरी मी मुंबईला होते ना त्यावेळेस त्यांना भेटायला बघा गेली होती आणि व्हिडिओ बघा शेअर केलेला आहे तुमच्याशी. तर खूप खूप अगदी मनापासून आभार मानते त्या ताईंचं. म्हणजे मला की अशी चिंता लागून राहिली होती की आम्ही दोघंजण इथे आहोत, तर माझ्या मुलाचा बड्डे म्हणजे कसा सेलिब्रेट होईल असं कुठे ना कुठे असे डोक्यामध्ये असे विचार की नाही चालू होते आमच्या. पण म्हणतात ना की कोण ना कोण कोणाच्या ना कोणाच्या रूपात येऊन आपली जी इच्छा असते ना पूर्ण करून जातं. आणि आज त्या ताईंनी आमची ही जी इच्छा आहे ती पूर्ण केलेली आहे. म्हणजे आम्हाला ध्यानीमनी पण नव्हतं आणि आम्हाला माहीत पण नव्हतं. तर चला मग ताईंनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक शेअर करा. खूप खूप धन्यवाद.